श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ पल्लवी संकेत शेळके राहणार बार्शी सोलापूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. पल्लवीताई सांगतात, नमस्कार, मी पल्लवी शेळके श्रींची अनुग्रहित भक्त असून श्रींच्या कृपेने माझी उपासना सुरू आहे. माझी पहिली मुलगी 3.5 वर्षांची आहे. मी आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून 4थ्या महिन्यात ब्लड टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला इंटरमिडिएट रिस्क म्हणजे बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो असे सांगितले. आपण आधी सोनोग्राफी करू व त्यात काय आढळते ते पाहून बाळ ठेवायचे की नाही हे ठरवता येईल असे डॉक्टर म्हणाले. या गोष्टीचा आम्हा सर्वांवर खूप ताण आला. मन खिन्न झाले. सोनोग्राफीमध्ये गर्भपिशवीतील पाणी काढून ते चेक करावे लागेल असे सांगून डॉक्टर पुढे म्हणाले, 10 दिवसानंतर सोनोग्राफी करा आणि त्यानंतर 5 दिवसांनी त्याचा रिपोर्ट येईल तो दाखवायला आणा. तदनंतर घरी आल्यावर श्री महाराजांच्या फोटोसमोर बसून अत्यंत गहिवरल्या स्थितीत मी माझी व्यथा सांगून खूप रडले. मी महाराजांना म्हणाले, माऊली, माझ्या बाळाचा जीव वाचवा, त्याला काहीही होऊ देऊ नका. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही तुमच्या या लेकरासाठी नक्की धावून याल. नंतर मी रोज खूप नामस्मरण करून श्रींचा अंगारा माझ्या बाळाला लावत आहे असे समजून माझ्या पोटाला लावू लागले. माझी अशी निष्ठा होती की माझ्या बाळाला काहीही होणार नाही, श्री काहीही वाईट होऊ देणार नाहीत. पुढे 10 दिवसानंतर आम्ही सोनोग्राफी केली व नंतर 5 दिवसानंतर मिळालेला रिपोर्ट डॉक्टरांना दाखवला. मात्र काय आश्चर्य! डॉक्टर म्हणाले, रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे, तुमचं बाळ एकदम व्यवस्थित आहे. तिथल्या तिथेच अत्यंत कृतज्ञतेने मनातल्या मनात मी श्री महाराजांना म्हटलं, माऊली, तुमच्यामुळेच बाळ एकदम सुखरूप आहे व माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रींनीच माझ्या बाळाला नवजीवन दिले यात तिळमात्र शंका नाही. अजून एक आनंदाची गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगावीशी वाटते. ती अशी की गेल्या वर्षी 24 ऑगस्ट 2023 रोजी श्रींनी मला अनुग्रह देऊन कृपांकित केले. खरं तर त्याच्या आधीपासूनच मला गोंदवल्यास जाऊन अनुग्रह घ्यावा असं सारखं वाटत होते. महाराजांनी माझ्या मनात इतकी तळमळ निर्माण केली की मी कधी एकदा गोंदवल्यास जाईन व ते माझा अंगीकार करतील असं मला झालं होतं. परंतु सासरकडील सर्वजण अन्य कोण्या गुरूंचे भक्त असल्यामुळे श्रींच्या अनुग्रहाचा विषय कसा काढावा हेच मला समजत नव्हते व म्हणून मी श्रींनाच त्यासाठी आळवत होते. अखेर दयासिंधू श्रींनीच सर्व घडवून आणले. एकदा आईंपुढे सहज अनुग्रहाचा विषय निघून मी त्यांना महाराजांचा अनुग्रह घेण्याची इच्छा असल्याचे सांगितले व त्यांनी देखील तात्काळ होकार दिला. त्याप्रमाणे लगेच पुढील गुरुवारी श्रींनी मला व माझ्या भावाला अनुग्रह देऊन आपल्या कृपाछत्राखाली घेतले. सध्या त्यांच्या कृपेच्या व अस्तित्वाच्या अनुभवांनी जीवन भरून गेले आहे. श्रीराम समर्थ. साधकजन हो, पल्लवीताईंचा श्रींवर पूर्ण भरोसा असल्याने श्री आपल्या बाळावरील संकट दूर करून त्याचे रक्षण करतीलच अशी त्यांची निष्ठा होती. या निष्ठेपोटीच प्रेमापोटीच त्यांनी श्रींना साश्रू नयनांनी साकडे घातले व भक्तवत्सल दीनदयाळ वात्सल्यमूर्ती मातृहृदयी श्रींना राहवले नाही. आपल्या लेकराच्या नेत्रातील अश्रू पाहवले नाहीत व श्री धावून आले. त्यांनी बाळाचे रक्षण करून 2 जीवांची ताटातूट होऊ दिली नाही. एका मातेचा आपल्या बाळापासून होणारा वियोग दूर केला. त्या माऊलीला आपल्या बाळाला प्रेमाने न्हाऊमाखू घालण्याची, त्याचे लाड करण्याची, त्याच्यावर रामनामाचे संस्कार करण्याची संधी दिली. साधक हो, एखादा साधक सुरुवातीला काहीतरी प्रापंचिक हेतूने श्रींना हाक मारतो, त्यांचा धावा करतो
परंतु उपासनेत प्रगती होत गेली की त्याला श्रींकडे प्रापंचिक गोष्टी मागण्यात स्वारस्य उरत नाही. आता त्याला मुलाबाळांच्या वियोगापेक्षा श्रींचा वियोग सहन होत नाही. आई बापांपुढे लाडके मूल जसे क्रीडा करते तसे तो साधक आता कृपावंत श्रींशी बोलतो, आपले मनोगत सांगतो. आता तो संसारासक्ती सोडून त्या कृपासागराला ब्रह्मरसाचा प्रेमपान्हा पाजण्यास विनवतो. जसे खुंट्यास बांधलेल्या वासरास आई वाचून धीर धरवत नसल्यामुळे ते आईकरता सारखे हंबरते व आईला वासराचे प्रेम असल्यामुळे ती हंबरडा फोडून त्यास चाटते. तद्वतच मला तुझ्या वियोगापासून होणारे दुःख होऊ देऊ नकोस, म्हणजे मी तुझ्याहून कोणी परका आहे, निराळा आहे असे वाटू देऊ नकोस, असे मागणे तो भक्त श्रींकडे मागतो. साधकाच्या मनाची हीच दिव्य अवस्था शब्दबद्ध करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात, माय बापापुढे लाडीके लेकरू, तैसे बोल करू कवतुके, कृपावंता घाली प्रेम पान्हा रस, वोळवी वोरस पांडुरंगे, नाही धीर खुंटी जवळी हुंबरे, ठाईच पाखरे कवळीते, तुका म्हणे मज होऊ नेदी सीण, कळू नेदी भिन्न आहे ऐसे. असो. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.